नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी फारच कमी साहित्यामध्ये आणि फारच कमी तेलामध्ये बनणारी आहे. जी एकदा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि इथे मी एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे. तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही इथे कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 1 कप बॉईल केलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे गहू पीठ घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही ते हिरव्या मिरचीच्या जागी चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. मग त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फार पाणी नाही घालायचं आहे, घटसर असे याचे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर थोडेसे मिश्रण आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे त्या तेलामध्ये घालायचे आहेत. आणि मग ही रेसिपी आता आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेली आहे आणि बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मक्याचा वापर करून ही रुचकर अशी रेसिपी बनवू शकता आणि गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर नाश्त्यामध्ये देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.